जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांचं फेवरेट असलेला घटक म्हणजे मुंबई. हा फेवरेट यासाठी आहे की या घटकामध्ये विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी, लेखीसाठी आणि सर्वांसाठीच खूप वेळ मिळत असतो. त्याचं कारण म्हणजे की इथे जागा या भरपूर असतात आणि याचं नियोजन करण्यासाठी त्यांना ग्राउंड शोधावं लागते. त्यानंतर नियोजन करावं लागते. एका दिवसाला किती विद्यार्थी बोलवायचे, काय बोलवायचे, या सर्व गोष्टीचं नियोजन केल्यानंतरच इथलं ग्राउंड सुरू होत असते. आणि त्याचमुळे इथे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे वेळ मिळत असतो. त्यामुळेच खूप काही विद्यार्थ्यांचा हा फेवरेट घटक असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 20 तारखेपासून ग्राउंड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ठीक आहे. प्रस्तावित आहे म्हणजे जवळपास 99.99% मला तरी असं वाटते की ग्राउंड सुरू होऊन जातील. काही वेगळं कारण आलं तरच ग्राउंड थोडं 4-8 दिवस पुढे होईल. खूप काही पुढं होणार नाही. म्हणून जे पण विद्यार्थी म्हणतील की ग्राउंड 20ला होणार नाही, ते विद्यार्थी थोडे हुशार बनवून घ्या आणि थोडंसं आपला ग्राउंडकडे आणि आपल्या थोडं लेखीकडे सुद्धा फोकस करा. आता पहा, मुंबई शहर म्हटलं की इथे फॉर्मची संख्या, त्यानंतर इथे सर्व कर्मचाऱ्यांचा, पोलीस स्टाफचा जो बंदोबस्त असतो तो, त्यानुसार सगळं काही नियोजन करून भरती घ्यावं लागते. आणि पोलीस डिपार्टमेंट हे एकमेव असं डिपार्टमेंट असते की हे स्वतः भरती घेत असते. कोणत्याही कंपनीला किंवा कोणत्याही याला हे कॉन्ट्रॅक्ट देत नसतात, स्वतः करतात. त्यामुळे त्यांना स्वतः नियोजन करावं लागते. ठीक आहे. त्यासाठीच काल VC होती. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ते लेटर बघितलं असेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 20पासून जरी आदेश असले तरी मुंबईचा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे आणि तुम्हीसुद्धा बघितलं असेल की सर्वांचे ग्राउंड हे 20-25 दिवस झाल्यानंतरच सर्वांचे ग्राउंड म्हटलं म्हणजे इतर घटकांचे, त्याच्यानंतरच मुंबई आपल्या ग्राउंड सुरू करत असते. आता पहिलं म्हणजे की नेमकं ग्राउंड सुरू केव्हा होईल मुंबई शहरचं, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 20 जानेवारीला सुरू करण्याचे आदेश आहे. मग येते आपली 26 जानेवारी. ठीक आहे. 20पासून तर 26 जानेवारीपर्यंत एकूण 6 दिवस आहे. आणि 26 जानेवारीला तुम्हाला माहिती आहे बंदोबस्त मुंबईला कसा ठेवावा लागते. एकदम स्ट्रिक्ट आणि चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त ठेवावं लागते पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये. त्यातल्या त्यात इलेक्शनसुद्धा आहे. त्यामुळे जो इलेक्शनमध्ये बंदोबस्त लागेल तोच लगेच विड्रॉ झाला की 26 जानेवारीसाठी ती वालीच टीम ही लागणार आहे. म्हणून कोणत्याही मुंबई पोलीसच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्यासुद्धा या महिन्यामध्ये मिळणार नाही किंवा मिळत नसते. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीमध्ये माझ्या मते तर ग्राउंड मुंबईचं सुरू होणार नाही. कारण की जानेवारीचे फक्त 11 दिवसच उरतात 20 नंतर. तर मला तरी असं वाटते की फरवरीमध्ये मे बी शक्य होईल की ग्राउंड यातलं सुरू होईल. आता एक्झॅक्ट डेट किती राहणार मुंबई शहरची हे आपल्याला माहिती नाही, पण माझ्या मते तरी फरवरीमध्ये तुमचं म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड इथलं सुरू होईल मुंबई शहरचं. 20 तारखेला यासाठी नाही होईल, त्याचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की बंदोबस्त हा खूप लागत असतो 26 जानेवारीसाठी आणि इलेक्शनसुद्धा आहे त्यामुळे. तर बाकी घटकाचं तरी सुरू होऊन जाईल, पण इथलं ग्राउंड हे थोडं नंतर सुरू होईल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण मुंबईचे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना जवळपास 10 ते 15 दिवस एक्स्ट्रा वेळ मिळणार आहे. ठीक आहे. आता मी म्हणतो आहे म्हणूनच तुम्ही एकदम म्हणजे निवांत राहू नका. तुम्हीसुद्धा मुंबईचे जे पण विद्यार्थी आहे ते 20 तारीख धरूनच ग्राउंडची प्लॅनिंग करा. ग्राउंड कसं 45+, 41+, 40+ किंवा 39+ कसं काढू शकतो त्याकडे फोकस करा. कारण की आजपर्यंतचा इतिहास आहे की जो विद्यार्थी 37 आणि 36
या दरम्यान ग्राउंड काढतो तो पोलीस झालेला आहे, जर त्याची लेखी 88+ 90+ असणार तर. ठीक आहे. तर असंच नाही की 41वालाच पोलीस बनू शकतो, 45वालाच पोलीस बनू शकतो. आपल्यापाशी असे उदाहरण आहे की 26 गुण घेणारा ग्राउंडमध्ये तो सुद्धा पोलीस झालेला आहे. म्हणून जे विद्यार्थी ग्राउंडमध्ये खूप चांगले आहे त्यांनी थोडं फोकस करा लेखीकडे, आणि ज्यांचं ग्राउंड कमी आहे त्यांनी दोन्हीकडे फोकस करा. असंच नाही की निवड ग्राउंडकडेच फोकस करायचं, मग माझं ग्राउंड 40 होईल तेव्हा मी पोलीस होईल, असं नसते. केव्हा केव्हा तुमचं लक असतं चांगलं आणि तुमचा पेपर तुमच्या हक्काचा तुम्हाला द्यायला मिळतो आणि तेव्हा तुम्ही पोलीस होऊ शकता. म्हणून ज्यांचं ग्राउंड 36+ आहे मुंबईला, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे खास करून, त्यांनी बिनधास्त लेखीची तयारी करा. 36 हा सेफ स्कोर आहे. ठीक आहे. आता प्रत्येकच कास्टसाठी नाही आहे, पण हा सेफ स्कोर आहे. त्या कास्टचं नावसुद्धा तुम्हाला सांगतो. पहिली कास्ट आहे SC, ST, EWSला तर खूपच कमी लागणार, SC ST, NTमधली NTB. ठीक आहे. त्यानंतर SBC. या कास्ट ज्यामध्ये जे विद्यार्थी येतात, आणि OBC. या कास्टमध्ये जे विद्यार्थी येतात सर्वसाधारण पुरुष उमेदवार, त्यांचं जर 36 ग्राउंड येत असेल तर त्यांनी बिनधास्त ग्राउंडची सोबतच लेखीची सुद्धा चांगली तयारी करा. कारण की या 36 मार्कवर सुद्धा भरपूर विद्यार्थी पोलीस झालेले आहे, आणि यावर्षी सिंगल फॉर्म असल्यामुळे भरपूर ग्राउंड कट ऑफ कमी येणार आहे. ठीक आहे. आपण तुम्हाला एक अंदाजित कट ऑफसुद्धा काढून दिलेला होता. परत एकदा ग्राउंड संपल्यानंतर किंवा ग्राउंड सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांचा काय ॲव्हरेज येतो त्यावर सुद्धा आपण कट ऑफवर व्हिडिओ काढणार आहे. शेवटी तुम्हाला सांगतो की मुंबई शहराला जवळपास एक्स्ट्रा 10 ते 12 किंवा 15 दिवस मिळणार आहे, 20 ज्या बाकी इतर घटकाचं सुरू झाल्यानंतर. तर जे पण विद्यार्थी मुंबई शहराला आहे त्यांना एक सुवर्णसंधी अशी आहे की तुम्हाला एक्स्ट्रा दिवस मिळणार आहे आणि लेखीलासुद्धा एक्स्ट्रा दिवस मिळणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओ इथपर्यंतच. धन्यवाद.